नाश्ता रेडी होतोय माझ्या बुब्बूचा. अजून ती झोपली आहे. 11 वाजता जायचंय. 10:30 वाजलेत माझ्या मॅडमचं. चल चल उठ. कॅटू करते चिडचिड. हा तिचा उठायचा टाइम नाही ना, पण रेडी झाली आहे माझी कॅटू. चल आता डब्यामध्ये टाक. तू केस अशीच ठेवू, पोनी नाही घालायची. हा शोनू चल उठ. चल चल डब्यावर हे टाकते. हा मम्मा खाणार ना तू पराठा. ताटा कर. जय जय कर. जय जय कोण करणार? जय जय. मम्मा जय जय करायचा. कर जय जय. नाही कॅटू रेडी आहे स्कूलला जायसाठी. जाते आता कॅटूला सोडून घरी. कॅटू वो जो बोला ऐसे मान पड़े वाला कौन कैसा बोला अंकल? 20 रुपया 20 50 का 3 आहे थर्सडे मार्केट. अरे क्या 50 का भी चेंज नहीं है. ये ना इसको काय ह्याचे नखरे यार. ये कैसा? 60 रुपया. भैया 50 लो. 180 वो 84 है तो 150 साइज का दोनों एक ही रेट है. तो ये 150 है कोई भी क्या दूँ सूखा. लो लो पकड़ो थैली दो. वो एक के लिए क्या? हाँ अंडे देखो कैसा है. ये कैसा? 150 जाली कितने का? 500 ये 100 का है. इंडोर रख सकते हैं ना. हाँ इंडोर अच्छे तो पानी थोड़ा थोड़ा सा है ना. एकदम थोड़ा ये नहीं कि आधा गिलास एक गिलास. दिखा वो कुंडी में डाल दो. छोटे कौन सा कुंडी है? इसमें डालो. बहुत बड़ा है. इससे छोटा है क्या? इससे छोटा नहीं है. इससे छोटा में मजा भी नहीं है. क्या प्लेस अंकल? हाँ काला है 60 रुपये. वो सफेद हो जाता है बड़ी का. सफेद भी है काला भी है सब काला है. यही है क्या? और इसका 60 प्लेन में है? 50 रुपये. प्लेन में है क्या अंकल? ऐसा इधर बड़ा कितना साल देखो एक बड़ा बड़ा साइज. मगर अच्छा है. बहुत बड़ा है ना ये. हाँ बड़ा तो बोल रहा हूँ. बड़ा बोल रहा हूँ बड़ा. कैसा? 80 रुपये. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. त्यातला आले मी सोडून आणि जसं मी बोललेली तिथं काही टेन्शनच नाही. मस्त गेली मुलांबरोबर खेळायला. पोरं पण खूप छान आहेत. काय रडली वगैरे काहीच नाही. फोन वगैरे आला तर. आणि आता इकडे मी नाश्ता वगैरे करते. कोलबी वगैरे काढून ठेवली तर ती पटकन मला करावी लागणार आहे. आणि
जे प्लांट घेऊन आले तर तिकडे मी बाहेर लावला आहे तो मम्मीला नाश्ता देते, माझ्यासाठी डोसा बनवते. आणि माझं आहे कॅटू याच्या अगोदर पुन्हा करून घेते. आणि कसं ती एकदम उशिरा उठते ना तर तिला सवय नाही म्हणून खूप चिडचिड करवते. पण मी आता लवकर उठली की तिला पण लवकर उठवत जाईन असं विचार केला. आईस्क्रीमसाठी मस्त कॅटूसाठी मी ऑनलाईन बघितलं तर आईस्क्रीम करणार आहे, त्याच्यासाठी मी घेतलं आहे. आणि हे बघा इतके नखरे ॲट्रॅक्टिव्ह ना एकदम. त्याला तुला काही कमी करणार नाही होते, कमी नाही होगा. डोक्यात जातात ना. तो मस्त गुलबाचा मार्केट होता, विचार केला जरा जाईल. ॲलिसला सरळ मी ॲलिसला घेऊन गेले असते डीमार्टला, मस्त टिफिन वगैरे कॅटूसाठी घेतलं असतं. तिच्यावर जास्त मी एक्सायटेड होते. आणि तिची बॅग जी होती ना ती बड्डेला तिला गिफ्ट मिळाली होती. तर एवढीशी माझी पिल्लू छोटीशी होती आणि आता ती जाते स्कूलला. वा, खूप छान वाटत होतं. आता वाजले किती, 11:30 पण वाजले. 2 वाजता जाईन तिला घ्यायला, 1:45 वाजता जाईन तिला घ्यायला. कधी टाईम निघून जायला माहिती नाही पडणार शी बाबा. आणि इतकं पुन्हा भर गोलदी आहे. बिछाना वगैरे उचलते, माझ्यासाठी डोसा बनवते पटकन. मस्त घेऊन घेते. इथे माझा नाश्ता बनवून घेतला आहे आणि खाऊन घेते. आणि मी काल कढई आणली होती ही छोटीशी मस्त, आणि इतकी हेवी आहे ना, खूप हेवी आहे. मला जशी पाहिजे होती तशी भेटली. ती मस्त आहे फ्राय वगैरे करायसाठी. काल दाखवली नव्हती तर आत्ता दाखवते, खूप मस्त. तर इकडे मी राईस वगैरे आता ठेवलं आहे भिजत. राईस ठेवलं आहे, डाळ ठेवली आहे, परत आणि इकडे आहे कोलबी, ती आता साफ करायची आहे. मी पहिलं जेवून घेते, डोकं जागेवर नाही. तर पहिलं मी नाश्ता करून घेते आणि नंतर मग आता वाजले किती, 12 वाजले. बघू किती वाजेपर्यंत ही सर्व कामं होतात. डाळ भात आणि काय कोलबीचा कालवण. बटर डोसा आणि तिखट चटणी. कोलबी साफ करायला घेतली आता. 12:15 बघू किती वाजता होते. कोलबी साफ झाली म्हणजे माझं जेवण पटकन होईल. आता कॅटू असली असती तर मला हैराण केलं असतं, करूनच नसतं दिलं. म्हणजे बुबडू काय करत असेल काय करत असेल हवी. झाली आहे माझी कोलबी साफ करून आणि वाजले किती, 1:45. तर बघू किती वाजता माझं काम होतं, पटकन करून घेते. कारण कॅटूला पण घ्यायला जावं लागेल तर करते. तर झालं माझं काम. दाल भात आणि कालवण केलं आहे, मस्त सगळं झालं आहे. आता मी जाते कॅटूला घ्यायला. माझा उत्तर बघितला असेल, पूर्ण एकदम घाईघाई होते. तर पप्पा पण जाणार आहेत म्हणून पटकन केलं. आणि ते कालवण बघा मस्त, भरपूर कोलबी होती, ती साफ करायला खूप उशीर झाला. मस्त कालवण झालं आहे. ते 5 मिनटात बंद करते आणि मग निघते. आणि प्लांटसुद्धा दाखवते. मला ते सर्व करावं लागेल, त्याने बरोबर नाही केला, नाही बरोबर बसवलं नाही. जेट प्लांट आणि ॲलोवेरा हे सरळ जरा लावून घेते. आणि ह्याच्यात
पाणी टाकायची गरज नाही बिलकुल पण. ॲलोवेरा झाड आहे तसंच आहे. जाते माझ्या बुकूला घ्यायला आणि जाता जाता कचरा पण फेकून येते. नारळाचं इतकं वजन होऊन जातो ना. बंद करा मी 5 मिनिटात गॅस. कॅटला घेऊन आले मी आईस्क्रीम घ्यायला. वाव. हे आता बघ पिशवीमध्ये टाकणार ना तो अंकल. और 2 फ्रुटी दो साधा. काय तू मस्त खेलू करत होती हा मम्मा. गुडकल चटणी माझी बुबडू आहे रे. हा अरे मम्मी काय खेळत होती मस्त. ती बघ दाखवते. हा अरे मी गेली माझ्याकडे आली नाही. मस्त खेळून दाखवते मला. मस्त खेळत होती. काय नव्हती रडत. जाताना तिला बाय वगैरे केलं. रडलीच असती. आणि दाखवते हा काय केलं. मस्त एन्जॉय करत होती. कॅडी तू मम्मम नाही प्याली. मम्मम पियायचं सांगितलेलं तिला मी. तेच ती बघ. कॅडू खाल्लं तू मखाना. हा तुझ्या फ्रेंड्सनी पण खाल्ला काय तू. मी व्हिडिओ शेअर करेन किती मस्त खेळत होती ती. आणि मी लगेच 5 मिनिटात पोहोचली पण मम्मी. म्हणून मी कचरा वगैरे फेकून आरामात गेली. मी अजून टाइम बघ किती वाजले. अच्छा 2 वाजले. बाबा ते दे लवकर. हे काय केलं पुन्हा फ्रुटी काय केलं हिने बघ. चल हे कपडे चेंज करायचे काय. तू ये मम्माकडे. मस्त कॅटूला बघून इतकं छान वाटलं ना मला. आणि मला हेच पाहिजे होतं. इतकं छान ती मुलांबरोबर एकदम मिक्स झाली आणि मस्त खेळत होती. आणि मी गेल्याच्या नंतर तिचं रिॲक्शन करतो काहीच नाही. मस्त मला ती खेळून दाखवते. वाव इतकं. आणि त्यांना विचारलं पण ही रडत वगैरे होती तर अजिबात नाही रडली वगैरे काहीच नाही. आणि मी स्टार्टिंगपासून बोलवते मला माहिती आहे ती जाणार तर काही रडणार वगैरे नाही. आणि तसंच झालं. मस्त तिचा पण टाईम तिने चांगला स्पेंड केला. आणि मी तुझं माझं काम वगैरे करून घेतलं. तर मला हेच पाहिजे होतं. आणि पोरांबरोबर राहून म्हणजे ती पटापट वगैरे बोलायला पण ती जेवण वगैरे तर माझं झालं आहे. दाल भात वगैरे. बाकीचं वगैरे काय करायचं आहे तिकडे मी वांग्याची फ्राय करते आहे. म्हणजे संपणार नाही काही नाही काय चालूच राहणार आहे. आणि आज घरी मानसी आली आहे. लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल कधी. 2 महिने झाले असतील ना. आपण रिसॉर्ट गेलो होतो. हा रिसॉर्टमध्ये. आणि इकडे पण कॅटूला पर्वत बसली आहे ती. हा काल पण केलं होतं ते खाते आहे. तिखट नाही लागत आहे ना सोनू. मासीच्या हाताने खाते आहे. मामी कुठे गेली कॅटूची. आज मामी नाही. कोलबी फेवरेट आहे तिची. आणि इकडे केली आहे मांदेली. कॅटूला डाळ भात दिले ते नाही खात आहे. मानसी भरवत बसली आहे तिला बोलते तू जेवून घे मानसी तू. नाही मी तिला मम्मा भरवते. मम्मा भरव कॅटू तुला. सकाळी कशी ती आरामात उठते ना. मग एकदम किटकिट करत होती. पण रेडी बरोबर झाली हा जायला. हे बघ माझं काम वगैरे सर्व करून झालंय. आणि मला इतकं उठायला कंटाळा आलाय. मी 1 तास झाला अशीच पडून बसली आहे. सकाळी पण लवकर उठली. रात्री झोप नव्हती लागत काय समजत नाही. आणि पप्पा गेलेत माझे. कॅटू बिझी आहे फोनमध्ये बिझी आहे.
सुनैना आणि माणसे पण आले होते, ते पण गेले. तर उठते आता, कामं तर झाली आहेत. फ्रेश व्हायचं. कंटाळा आला होता. झोपणार तर नाही बाबा अजिबात. मग तुला मस्त काहीतरी बनवते. मी बोलली आराम करेन. माझं तोंड बघू शकते, एकदम बोलतात ना थकलेलं वाटतं, एकदम थकान झाली. हा फ्रीज नाही खोलणार मी आता, तिला फ्रीज खोलायची आहे. इथे तेल गरम करत ठेवलंय आपले नये कढाई में, आणि मी आता काढते फ्रीजर मधून. काय खायचं हे बघा, आलू टिक्की आहे, नगेट्स आहेत. आता मी थोडं थोडं फ्राय करते. कुठे कुठे कॅटू. तर ही आलू टिक्की आणि हे चीज बॉल्स वगैरे होते, आणि इकडे नगेट्स ठेवले, चिकन नगेट्स. बघूया आता कॅटू खाते काय. बोली मस्त आराम करेन, इतकं दमल्यासारखं झालंय ना खरोखर. गवतार काय झालंय हर्षी. आणि कढाई खूप मस्त मिळाली, आणि इतकी हेवी आहे ही. मला हे सर्व फ्राय करायसाठीच पाहिजे होतं. तर हे झालंय, खाऊन घेतो. तर मी साबुदाणा वडा करायला घेतलाय, आणि करता करता तेल उडालंय. पहिला असं व्हायचं चटका लागला, आणि हे ते असं, आणि आता चल लागला चटका, असं होतंय. आणि कढईचा कलर चेंज झालाय. इकडे मी ब्लॉग एंड करते आहे. माझ्यासाठी बनवले मस्त कॉफी, आणि कॅटू बिझी आहे फोनमध्ये रील्स बघण्यात. तर इकडे मी ब्लॉग एंड करते, आणि आता बघेन लीनाच्या नंदेच्या मुलीचा बड्डे, म्हणजे लीनाच्या भाचीचा. तर तिकडे जाऊ, आणि तो ब्लॉग मी कंटिन्यू करेन गेली तर आता. कारण आणि आज एवढं दमायला झालं ना मला, वरती खाली करून तिसरा मला, आणि बाकीची इतकी कामं. तर मी बोलूया तिकडेच ब्लॉग एंड करते, कारण सर्व मलाच करावं लागतं, एडिट वगैरे बसून कारण त्याच्यामध्ये पण टाईम जातो. मग काय नाही, भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅटूला पण भेटवते. आणि बघितलं असेल तुम्ही किती तिने एन्जॉय केलं, खूप छान वाटलं मला. मस्त त्या मुलांबरोबर पण एकदम मस्त, एकदम मिक्स झाली, ती पण मस्त एकदम फ्री झाली, आणि मला पण माझा पण टाईम भेटला. तर काय नाही, ह्यासोबत आता मी तुम्हाला कॅटूला भेटवते, आणि माझा जेट प्लांटसुद्धा तुम्हाला दाखवते. आणि अजून पण मला तिकडे प्लांट्स असं वाटतं पूर्ण भरून टाकू. तिकडे जर मी पाठीमागे ॲक्च्युली सामान ठेवलं आहे ना, तर तिकडे जागा नाही आहे, तर तुम्हाला दाखवते. तरी पण ॲलोवेरा आहे, आणि हा जेट प्लांट, आणि असं वाटते तुळस लावू वगैरे, आणि अजून कोणती झाडं असं विचार करते लावू, पण नो स्पेस. तर आता मी कॅटूला भेटवते. कॅटू चल बाय बाय कर. बाय बाय सर्वांना. आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाबा ॲटिट्यूड, एकदम ॲटिट्यूड. हां बाय.